नमस्कार. स्वामी भक्ती चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आणि आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते. त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करते की चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून घटस्थापनेबद्दल बरीचशी माहिती इतरांपर्यंतही पोहोचू शकेल. त्यामागील कथा, त्याचा पूजाविधीही मी यात सांगणार आहे, तर तो जास्तीत जास्त शेअर करावा अशी मी आपणास विनंती करते. आणि आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता याचा पूजाविधी म्हणजे काय करायचे की आता प्रथम दिवशी आपण शेतातून किंवा काळी माती कुठून आपल्याला मिळेल तिथून काळी माती घ्यायची आणि ती आपल्या घरात आणायची. त्या मातीमध्ये गहू मिसळायचे, ती आपल्या देवघराजवळ ठेवायची. त्यावर कलश स्थापायचा आणि कलशावर पूर्ण पात्र ठेवायचे व पूर्ण पात्रात घरातील कुलदेवीचा टाक ठेवायचा. बाकी इतर देवता देव्हाऱ्यात ठेवायचे. त्यांना घटी बसवायचं नाही आहे. 9 दिवस घटाची लांबूनच पंचोपचार पूजा करायची. घरातील सर्वांनी 9 दिवस कुलदेवतेची सेवा किमान एक माळ नवार्णव मंत्र करायचा आहे. आता हा नवार्णव मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आपल्याला भेटून जाईल. आणि श्री दुर्गा सप्तशतीचे किमान 9 दिवसामध्ये 14 किंवा 21 पाठ करायचे आहे. दुर्गा सप्तशती हा भगवती सेवेसाठी एक श्रेष्ठ पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ मार्कंडेय ऋषींनी सप्तशृंगी गडावर लिहिला. या ग्रंथात 700 श्लोक असल्याने या ग्रंथाला सप्तशती असे म्हणतात. प्रत्येक नवरात्रात त्याचे पाठ करावे आणि आई भगवतीचा कृपा आशीर्वाद घ्यायचा. शेवटच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य दाखवून पुरणाची आरती करायची. केंद्रात सेवा केली असेल तर हवनात भाग घ्यायचा. अशा विविध गोष्टींनी आई भगवतीची सेवा केली जाते. विवाहप्रसंगी ज्या समस्या येतात, तसेच संतती संबंधी, शिक्षणासंबंधी ज्या समस्या असतात त्या व्यक्तीला देवीची सेवा दिली जाते. अशी विविध प्रकारची देवीची उपासना आणि आराधना या दिवसामध्ये जर केली तर ते जास्त फलदायी ठरते. 9व्या दिवसानंतर घटाचे विसर्जन केले जाते. रुजलेल्या धान्याची रोपे विसर्जित करतात. काही रोपे स्त्रिया प्रसाद म्हणून आपल्या केसात पण लावतात आणि पुरुष आपल्या टोपीत पण घालतात. महाराजांना हे धन केंद्रात वाहिले जाते. अशा रीतीने या उत्सवाची म्हणजे हा उत्सव अशा प्रकारे साजरा केला जातो. आता भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेली आहे. या शक्तीचे रहस्य मनुष्य प्राण्याला आकलनच झालेले नाही आहे. शक्तीचे स्वरूप अत्यंत विराट. चंद्र, सूर्य हेच तिचे नेत्र आहे. सृष्टीतील दिव्यांबर धारण करणारी, जीवनाला आश्वासन देणारी, दुःखी मानवाचे हरण करणारी, कधी वात्सलतेची मूर्ती तर कधी रणरागिणीचे रूपे धारण करणारी ही आदिशक्तीची विविध रूपे आहेत. पुरातन काळापासून चालत आलेली या शक्तीची उपासना आजच्या काळातही जीवनात प्रेरक ठरत आहे. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यात शक्ती उपासनेची उल्लेख आलेला आहे. वेदात भगवतीच्या अनेक रूपांची प्रार्थना सूक्ते आहेत. पुराण वाङ्मयात देवीच्या अनेक अवतार कथा दिलेल्या आहेत. स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत या ग्रंथात अनेक अवतार दिलेले आहेत. आता आपण नवरात्र हे 3 प्रकारे साजरे करतो. एक अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. आता आपण जी घटस्थापना करतो ती आपण अश्विन नवरात्रमध्ये करतो आहे. आता त्यामागील कथा आहे काय, ती कथा आपण बघूया. आता या सगळ्या पौराणिक ऐतिहासिक कथा आहेत, तर त्यामागे ती साजरी करण्यामागे त्याचं एक कथा आहे. तर ती कथा काय ती आपण बघूया. असं म्हटलं जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तो फार उन्मत्त झाला होता. त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी, त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटकवले आणि त्याच्या राज्यकारभारावर आपल्या हाती घेतला. त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढावला. एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले होते. काय करावे त्यांना सुचत नव्हते. अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना ते शरण गेले. महिषासुराच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. या त्रासातून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश संतापले आणि तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली. तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठविले. देवी आणि राक्षसांचे घनघोर युद्ध झाले. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे 9 दिवस हे युद्ध चालू होते. अखेर देवीने त्या राक्षसाचा वध केला आणि सर्व देवतांना, सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले. त्यामुळे शक्ती देवी महिषासुरमर्दिनी असे तिला म्हटले जाते. आश्विन नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तिरूपाचे स्त्रिया अवतार धारण केला होता. या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केलेले जाते. ब्रह्मदेवापासून सरस्वती, विष्णूपासून महालक्ष्मी, शंकरापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते.
माता शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहे, त्यामुळे काही सौम्य आहेत. चैत्रातील देवी अन्नपूर्णा, भाद्रपदातील हरतालिका, श्रावणातील मंगळागौरी, आश्विनातील ललिता गौरी ही सौम्य रूपे आहे. ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी, विद्येची ज्ञानाची देवी महासरस्वती ही तिचे रूपे आहेत. रूपे अनंत तरी ईश्वर तत्व एकच असे मानले जाते. या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेली असते. 9 दिवस फक्त तिची सेवा करायची आणि दसऱ्याला दर्शनाला जायचे. असं म्हटलं जातं की या युद्धामध्ये देवी युद्ध करून झोपी गेलेली असते, त्याच्यामुळे तिच्या मूळपीठावर बरेच जण जात असतात. तर ते जाऊन पण आपण म्हणतो ना की एखादा माणूस गाढ झोपलेला असल्यावर आपण त्याला तिथे उठवायला गेल्यावर तो आपल्याला आशीर्वाद देईल की आशीर्वाद देईल हे आपण समजून जावे आणि त्यानुसार तिच्या मूळपीठावर जायचं की नाही हे आपण ठरवायचं. त्याच्यामुळे काय करायचं, शक्यतो दसऱ्यालाच तिचं दर्शन घ्यायचं आणि तिची काय सेवा आहे ती आपण घरातूनही करू शकतो आणि वर्षभरात इतर कधीही आपण तिच्या मूळपीठावर जाऊन तिचं दर्शन घेऊ शकतो. पण या काळात तिची आपल्याला घरात बसूनच जास्तीत जास्त सेवा करायची आहे. घरातल्या प्रत्येकाला किमान 9 मंत्र आणि सप्तशतीचे पाठ होईल तेवढे आपण केले पाहिजे. तर ही सेवा केली तरी आपल्या आई भगवतीची सेवा आपल्याकडून खूप जास्त प्रमाणात घडेल आणि ती सर्वांनी जास्तीत जास्त या काळात करावी आणि तिचा आशीर्वाद घ्यावा. तर आता हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती कशी वाटली ते पण नक्की कळवा. तर आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.